सध्या फक्त बीड शहरच नाहीत, अवघा मराठवाडा आणि अवघा महाराष्ट्र तसेच अवघ्या भारतात SIRची नोंदणी चालू आहे. तर मी सध्या आहे प्रभाग क्रमांक 25 मध्ये. प्रभाग क्रमांक 25 तोच आहे जो बीड नगर परिषदचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांचा आहे आणि ते सोबतच या प्रभागाचे नगरसेवक सुद्धा आहेत आणि त्यांच्या सोबतीनं चालत आहेत अमर नाईकवाडे. मी सध्या प्रभाग क्रमांक 25 मधील SIRच्या नोंदणीच्या कॅम्पमध्ये. माझ्यासोबत काही टीचर लोक आहेत. सर, आत्तापर्यंत किती SIR नोंदणी झाल्यात आणि एकंदरीत लोक या गोष्टीला सपोर्ट करतायत का? सर, 199 प्रभागामध्ये एकूण 1100 मतदाताची नोंद आहे. त्यापैकी फक्त 280 आतापर्यंत आमचे ऑनलाईन झालेले आहे आणि जवळपास 70% आम्ही जे तर फॉर्म वाटप केलेले आहे. या कॅम्पमार्फत आम्ही जे सन्माननीय उपनगराध्यक्ष साहेबांनी आणि नायकवाडे साहेबांनी जे कॅम्प लावला त्याचे प्रतिसादच म्हणावं लागेल की आज आमचा काम SIRचा 27% जवळपास झालेला आहे. तरी पण आम्हाला 100% पूर्ण करण्यासाठी अजून मेहनत घ्यायची आहे. तर मुळूक साहेबांनी आणि नायकवाडे साहेबांनी पुन्हा शिवाजीनगरमध्ये एक कॅम्प लावलेला आहे. त्यामध्ये सुद्धा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आणि सर्वांना आवाहन करतो की त्यांनी शिवाजीनगरमध्ये लावलेले कॅम्पमध्ये 100% आपली उपस्थिती नोंदवावी आणि SIR हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनला आपल्या जे तर प्रतिसाद द्यावा. काय की एकदा आपलं नाव यादीतून कटला तर मग आपल्याला तहसीलचे वारंवार चक्करा मारण्यापेक्षा आज एक चक्कर मारली, आज आमची भेट घेतली तर तुमच्या सर्वांसाठी चांगलं राहील. धन्यवाद. एकंदरीत माझ्यासोबत काही नागरिक सुद्धा आहेत. बाबा, कधी आलात आणि कधी आलात? आता आलं थोडं वेळ झालं. लगेच होतीत का पण SIR नोंद? हा, होते ना, ताबडतोब होते. हा, याच्या अगोदर कुठं मतदान वगैरे काही केलं तर आठवतंय का? माहिती आहे? हो. कारण इथं असं चालू आहे, सध्या असं चालू आहे 2002ला जे मतदान केलेलं तर त्यांचंच काहीतरी SIR नोंद आहे. नंतर मग सुनावण्या वगैरे होणार आहेत. सर, मग पालवण गेल्या वेळेस आम्ही पालवण चौकामध्ये केलेलं मतदान. म्हणजे आता इथं पण प्रभाग क्रमांक 25लाच होईल यावेळेस. आता ह्यावेळेस हा इथं आलं. आता माझ्यासोबत सध्या आयोजन करते स्वतः अमर नाईकवाडे सुद्धा आहेत. काय सांगाल, सध्या प्रभाग क्रमांक 25मध्ये सगळं आयोजन केलं जाते आणि सगळी टोटल पॉप्युलेशन किती आहे प्रभागाची? 5499. 5499. आणि हा किती दिवसाचा कॅम्प आहे सध्या इथे? 3 दिवसाचा कॅम्प लावलेला आहे. म्हणजे या कॅम्पचा शेवट कधी होईल आता? आजचा शेवट आहे. उद्या शिवाजीनगरमध्ये होईल कॅम्प. उद्याच्याला हां, मला एक इथे आल्यावर कळलं होतं की शिवाजीनगर खूप मोठं प्रस्त आहे. पूर्ण प्रभागामधलं, बीड शहरातल्या 26 वॉर्डमधलं 25 वॉर्ड हा खूप मोठा आहे. पण काही काही प्रॉब्लेम असे येतात नागरिकांना की शिवाजीनगर म्हणल्यावर एक्झॅक्ट कळत नाही की नेमकं SIR नोंद कुठे होणार आहे म्हणून आणि कॅम्प कुठे घेतला जाणार आहे. एक्झॅक्ट तुम्ही पण मला आत्ता सांगितलं की शिवाजीनगरमध्ये कॅम्प आयोजित होणार आहे उद्या, पण एक्झॅक्ट लोकेशन काय असेल? कारण नागरिकांना माहिती. पाठीमागे बार्शी रोडला शुभम हॉटेलच्या पाठीमागे. याचा टायमिंग वगैरे काही असतो का? 11 ते 5 सकाळी. 11 ते तिथे किती दिवस असणार आहे? हा, 2 दिवस असणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या मी नागरिकांची गर्दीसुद्धा पाहतोय, कारण मी गेल्या 1 तासांपासून इथे आहे. नागरिकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणे माहिती का गर्दी करतात SIR नोंद करण्यासाठी. कारण काही गोष्टी अशा पण होतात की नागरिकांना काही गोष्टी ह्या चांगल्या पण वाटत आहेत आणि काही नागरिक दुःखीसुद्धा आहेत. कारण काही नागरिकांना 2002मध्ये कुठे मतदान केलं हे आठवणीतच नाही आहे, त्याच्यामुळे काही अडचणसुद्धा येते. पण सध्या आता आज इथला शेवट आहे आणि उद्याच्याला परत एकदा शिवाजीनगरमध्ये हा कॅम्प घेतला जाईल शिवाजीनगरच्या पाठीमागे. सध्या सर SIRची नोंदणी होते, कसा प्रतिसाद आहे आणि किती लोक रोज येतात आणि टायमिंग काय आहे या SIR नोंदणीचा? खूप चांगला प्रतिसाद आहे. वार्ड क्रमांक 25मधील माननीय उपनगराध्यक्ष विनोद मुळूक अण्णा यांच्या सहकार्याने व तसेच अमर नाईकवाडे यांच्या सहकार्याने वार्ड नंबर 25मधील व BLO क्रमांक 199, 200, 201 व 202 या चौघांचा आज 3रा दिवस आहे ह्या कॅम्पला. व या वार्डमधील नागरिकांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिला व या ठिकाणी दररोज 200, 250, 300 लोक या ठिकाणी आपापला SIR फॉर्म भरून दिलेला आहे. खूप सहकार्य, खूप छान प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सर्व नागरिकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. किती दिवसांचा कॅम्प आहे आणि किती तारखेला सुरुवात असेल आणि किती तारखेला शेवट असेल याचा? दिनांक 15 जुलै 2026 रोजी पण सुरू आहे व आज 14 जुलै 2026 ते 16 जुलै 2026पर्यंत हा कॅम्प आम्ही आयोजित केला होता व आज शेवटचा आहे. उद्यापासून आम्ही शिवाजीनगर एरियात त्यांच्या आदेशानुसार कॅम्प लावणार आहे. नेमकं शिवाजीनगरमध्ये, कारण शिवाजीनगर हे खूप मोठं प्रस्त आहे, तर एक्झॅक्ट नेमकं लोकेशन काय असेल कॅम्पचं? शिवाजीनगर हा खूप परिसर मोठा आहे, बिलकुल मान्य
या अगोदर बी आम्ही या ठिकाणी 2 कॅम्प लावून बी जास्त प्रतिसाद नाही मिळाला, तरी आज ह्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही परत आज खूप आम्हाला उत्कृष्ट हे मिळालं. तरी आम्ही उद्यापासून शुभम हॉटेलच्या पाठीमागे त्या एरियात आम्ही कॅम्प लावणार आहे. तरी सर्वांना मी आव्हान करतो 25 नंबर वॉर्डमध्ये त्या ठिकाणी देखील खूप जे उर्वरित सर्वांनी मतदारांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे व आपापला SRI फॉर्म भरून घ्यावे. 3 नंबर विनंती.